नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजीतसाठी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचा जो विषय आहे की आपल्याला आयुष्यामध्ये योग्य गुरु का मिळत नाही किंवा आपण एखाद्या चांगल्या व्यक्तीजवळ का जात नाही। कसं असतं माहिती का, ज्यावेळेस आपण आयुष्य जगत असतो त्यावेळेस आपल्याला एखादा व्यक्ती आवडतो आणि आपण एखाद्याला सांगायला जातो की हा व्यक्ती खूप सुंदर आहे, त्यावेळेस समोरचा व्यक्ती काय रिप्लाय देतो माहिती का, कशावरून खरं आहे ते, तोंडावर एक बोलते मागे एक बोलते। म्हणजे समोरचा व्यक्ती आपल्याला लगेच तिथं डिमोरलाइज करतो। काय खरं नसते त्याचं, त्याला काय सुद्धा खरं नाही, ते त्याला अजिबात ऐकू नको, त्याकडे अजिबात जाऊ नको। त्यामुळे काय होतं म्हणजे आपली जी मान्यता आहे ना, त्या मान्यतेमध्ये त्या व्यक्तीची विचारसरणी इन्क्लूड झाली। मग त्यावेळेस आपण विचार करायला लागतो की बाबा हा जो व्यक्ती बोलतोय हा खरं आहे का। कारण हा ज्याला आपण बोलत असतो ना, तो आपल्यासाठी सिनियर असतो, एक अनुभवी असतो, आपल्यापेक्षा मोठा असतो किंवा आपल्याच वयाचा असतो। आणि ज्यावेळेस आपण त्याला एखादी गोष्ट विचारतो आणि जर त्याचा निगेटिव्ह रिप्लाय आला ना, मग आपली सुद्धा जी मान्यता आहे ना त्यामध्ये कुठं तर थोडंसं फरक पडायला लागतो आणि मग आपण आहे त्या आपल्या मान्यतेवर संशय घ्यायला लागतो। पण आयुष्यामध्ये गुरु करत असताना माणसाचे शब्दच बघायचे नसतात, त्याचे ॲक्शन्स बघायचे असतात। बरेचसे लोक आहेत ज्यांच्या आयुष्याच्या बोलण्यामध्ये आणि जगण्यामध्ये खूप तफावत असते। अशा लोकांना कधी फॉलो नाही करायचं, अशा लोकांच्या कधी जवळ नाही जायचं। पण ज्या व्यक्तीच्या बोलण्यामध्ये आणि जगण्यामध्ये सुसंगतपणा आहे, त्याचे ॲक्शन सगळ्या बोलल्याप्रमाणे आहेत ना, तो व्यक्ती खरा गुरु असतो। आणि जर आपल्याला असं दिसून आलं ना, त्यावेळेस कधी जास्त कोणाला सांगत बसायचं नाही की मला हा व्यक्ती आवडतो, हा व्यक्ती खूप छान सांगतो, ह्या व्यक्तीनं असं केलं, त्या व्यक्तीनं तसं केलं। ज्यावेळेस आपण सांगायला जातो ना, त्यावेळेस समोरचा व्यक्ती ते ॲक्सेप्ट नाही करत। तो म्हणतो हे काय छान खरं आहे, चिवचिवडा आहे ती, काहीच नाही, ह्याच्यापेक्षा कितीतरी भारी येते। तो काय तेवढं सांगून बसत नाही, अजून 1000 गोष्टी सांगत बसतो त्याच्या रिलेटेड। काय नाही, इतकं फ्रॉड आहे, ह्याला ऐक, हा खूप छान आहे, हा खूप चांगला माणूस आहे, ह्याच्या पाठीमागं जा। पण जी आपली ओरिजिनल मान्यता असते तिथं टिकत नाही। त्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये खरा गुरुच मिळत नाही। कारण ज्यावेळेस आपल्याला कोणीतरी आवडतं नाही, आपण कुणाच्या तर जवळ जातो ना, आपल्याला हजारो लोक तिथून लांब घेऊन जात असतात आणि आपण त्यांचं ऐकत असतो, कारण ते आपल्या जवळ असतात। आणि मी इन जनरली बघितलंय, मोस्टली लोक फक्त वयानंच वाढले, त्यांना अक्कल शून्य आहे, त्यांना कळतच नाही एक्झॅक्टली खरं काय आणि खोटं काय आहे। ज्या गोष्टीविषयी, ज्या व्यक्तीविषयी आपल्याला काहीच माहीत नाही, ज्या व्यक्तीला आपण कधी बोललो नाही, ज्या व्यक्तीचा कधी आपण अभ्यास केला नाही, त्या व्यक्तीबद्दल एकदम इमिजिएट, एकदम टोकाचं मत देणं, ह्याच्या इतका मूर्खपणा जगामध्ये कुठला नाही आहे। आणि ह्याच्या इतकं सगळ्यात मोठं पाप देखील कुठलं नाही आहे। कारण आपण समोरच्याला बनण्यापासून रोखतोय। समोरच्याच्या जडणघडणीमध्ये जर सगळ्यात मोठा जर आडफाटा कुठला असेल तर तो आपल्यामुळे येतोय। समोरच्या व्यक्ती घडू शकतो त्या एखाद्याच्या संगतीमध्ये जाऊन, पण ती जर संगत आपण होऊ दिली नाही ना, त्याच्या इतकं पाप या जगामध्ये दुसरं कुठलंच नाही आहे। आणि आपल्याकडून भरपूर होते, आपण ह्या गोष्टींचा कधी विचार नाही करत। त्यामुळे संत माऊली महाराज काय म्हणतात माहिती का, जगी अवज्ञाची करावे, संबंधी सोय न धरावी। आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपण ग्रोथ करायची असते ना, ज्यावेळेस आपल्याला पुढं जायचं असतं, त्यावेळेस लोकांना सांगत बसायचं नाही की मी ह्यांचा अभ्यास करतो, मी ह्यांना ऐकतो, हे सर मला शिकवतात, हे सर खूप चांगले आहेत, ते सर खूप चांगले आहेत। आणि कधी बघा तुम्ही, जे कॉलेजची मुलं असतात ना, एखादा मुलगा जर म्हणला ना मला हे सर आवडतात, लगेच दुसरा नाही, कशानं खरं आहे, त्याचं काहीच खरं नाही, त्याच्यापेक्षा 30 सरले भारी आहे झालं। मग आपण एक ठिकाणी कधी टिकतच नाही। पण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येकाची ओरिजिनॅलिटी वेगळी आहे। आपल्या ज्या आत्म्याला चांगलं वाटतं, आपल्या ज्या मनाला चांगलं वाटतं ना, त्याला फॉलो करायचं आणि त्या व्यक्तीला धरून राहायचं। तो व्यक्ती आपल्याला कुठं ना कुठे घेऊन जातो, पण तो व्यक्ती जेन्युइन असावा, ज्याचे त्याचे शब्द आहेत तसे त्याचे ॲक्शन्स असल्या पाहिजेत, हे खूप महत्त्वाचं आहे। जर आपण ह्या दोन कवडीच्या किरकोळ लोकांचं ऐकत बसतो ना, तर मग आपल्याला कधी योग्य गुरु नाही मिळत, आपण कधी ग्रोथ नाही करू शकत, आपण कधी पुढे जात नाही। कारण आपल्या मान्यतेमध्ये त्यांची विचारसरणी ॲड झालेली असते। आणि ज्यावेळेस आपल्याला एखादी विचारसरणी लादली जाते ना, त्यावेळेस मग आपण त्या विचारसरणीचे गुलाम होतो। आणि आपण ज्याही गोष्टीचे गुलाम होतो ना, ती गोष्ट आपल्याला आयुष्यभर जाच करत असते, छळ करत असते। मग तिथं सुख नाही मिळत, आनंद नाही मिळत आणि आपण अडकून बसतो आयुष्यभरासाठी। त्यामुळे आयुष्यामध्ये ग्रोथ करण्यासाठी योग्य गुरु मिळणं खूप महत्त्वाचं असतं। माझ्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी भरपूर झालेत म्हणून बोलतोय। खरा परमार्थ हा चोरून करायचा असतो, जगाला कळून नाही द्यायचं की मी एक्झॅक्टली करतोय काय, मी कुठलं पुस्तक वाचतोय, मी कुठल्या व्यक्तीचं लेक्चर ऐकतोय, कुठल्या व्यक्तीला मी फॉलो करतोय,
माझ्या आयुष्यामध्ये एक्झॅक्टली काय चालू आहे हे जास्त कोणाला सांगत बसायचं नाही. लोकांचं एकच ध्येय असतं की आपल्याला आपल्या ध्येयापासून तोडणं, बस. ते आपल्याला कधी पुढे नाही जाऊ देत. ते आपल्याला त्यांच्या विचारसरणीप्रमाणे ऑपरेट करत असतात. एखाद्या चांगल्या व्यक्तीसाठी समोरच्याकडून आपल्या अंतःकरणामध्ये एक संशयाचं बी रोवलं जातं आणि त्यामुळे आपली कधी त्या व्यक्तीशी भेटच नाही होत. आपण त्या कधी व्यक्तीला समजूनच घेत नाही. आज बरेचसे लोक आहेत एवढे निगेटिव्हिटी पसरवत आहेत, एवढे लोक थर्ड क्लासपणा करत आहेत, त्यांना आपण फॉलो करतोय. कशामुळं? कारण आपल्याला चांगल्या लोकांकडे जवळ जाऊच दिलं जातं. भरपूर लोक आहेत थोड्या बहुत पैशासाठी पान मसाला विकतायत, गुटखा विकतायत, काही विकायला तयार झालेत. कुठं जाऊन पत्ते खेळा, रमी सर्कल खेळा, ह्याव करा त्याव करा. हे कोण आहेत लोक ज्यांना आपण रोल मॉडेल म्हणतो? हे असे एक किरकोळ लोक आहेत. हे मोठे मोठे स्टार्स लोक ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी लोकांच्या मागं जायचं नाही. माणूस काय बोलतो आणि काय जगतो हे खूप महत्त्वाचं आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला बघता यायला पाहिजेत. तर त्या आपल्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये कुठली गोष्ट व्हॅल्यू ॲड नाहीत करत आहे, उलट आपल्याला बर्बादीकडे घेऊन चाललेत. आणि जर आपल्याला आपल्याला योग्य गुरु मिळाला नाही ना, तर मग आपल्या आयुष्याचं कधी कल्याण नाही होत. आपण कधी पुढे नाही जात. आपण त्या चिखलगाळामध्येच अडकून बसून एकमेकावर चिखल फेकत बसतो. तो ती असा आहे, ती तसा आहे, ह्या नाच केलं त्यानं तसं केलं, आणि ह्याच लेवलला आपलं ते आयुष्य पोहोचून राहतं. त्यामुळे आयुष्यामध्ये ग्रोथ करत असताना जास्त कोणाला सांगत बसायचं नाही की मी हे करतोय ते करतोय, हा व्यक्ती तो व्यक्ती, काय बोलायचं नाही. आपलं काम फक्त आपण करत राहायचं. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.